नमस्कार. खरं तर आजपासून मी माझी MST CET 2024 साठी व्हिडिओ सिरीज स्टार्ट करतोय. खरं तर आजचा जो पहिला व्हिडिओ आहे ना तो मी बनवतोय तो आहे तुमचं पुढच्या 4 महिन्यांचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे. जर तुम्ही बघाल तर आता येणारे जे 4 महिने आहेत ना तुमचे कंप्लीटली एग्जाम्सनी भरलेले आहेत. तुमचा पहिला जेई मेन्सचा अटेम्प्ट 24 जानेवारीपासून स्टार्ट होते, बोर्ड एग्जाम 21 फेब्रुवारीपासून स्टार्ट होते, त्यानंतर जेई मेन्सचा सेकंड अटेम्प्ट आहे, त्यानंतर तुमची CET एग्जाम आहे ती 16 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे. म्हणजेच काय उरलेला जो आता हा वेळ आहे या वेळेमध्ये तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तुम्हाला एकंदरीत या सगळ्या एग्जाम्सला कसं टॅकल करायचं आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीटली तुम्हाला सिंपल 3 स्टेप्समध्ये सांगणार आहे की तुमचं प्रिपरेशन आताच्या स्टेपला कसं असलं पाहिजे. तुमचा फोकस जेईवर असला पाहिजे, बोर्ड्सवर असला पाहिजे की CET वर असला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर या गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. जर तुम्ही बघाल तर विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन अजून सुद्धा म्हणावं तितकं झालं नाही. विद्यार्थी जवळजवळ 11वी 12वी पासून ते विद्यार्थी प्रिपेअर करायला असतात, परंतु विद्यार्थ्यांना ऐन मोमेंटपर्यंत त्यांचा सिलेबस सुद्धा कव्हर झालेला नसतो. एक सिच्युएशन तुम्हाला लास्ट इयर पासून सांगतोय. गेली 3 वर्ष आम्ही काउन्सिलिंग, मॉक टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी CETच्या विद्यार्थ्यांसाठी करतोय. लास्ट इयर्सचा सिनेरिओ तुम्हाला एक सांगायचं असं वाटतो. लास्ट इयर विद्यार्थ्यांना कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळालं होतं. अर्थात काही शिफ्टची जी ओव्हरऑल डिफिकल्टी होती ती जेई मेन्सच्या लेवलची होती, परंतु विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल खूप चांगलं सुद्धा मिळालं होतं. परंतु झालं असं की वाढत्या CS IT डिमांड्समुळे कॉलेजेसचे जे कट ऑफ होते या टेक ब्रँचेससाठी ते वाढले होते. अक्षरशः पालक सुद्धा गोंधळून गेले होते की विद्यार्थ्यांना ॲडमिशन नक्की मिळतंय कुठं का, कारण का सीट्स लिमिटेड होत्या. काही कॉलेजेसनी नवीन ब्रँचेस पण ॲड केल्या होत्या, पण तरी सुद्धा कॉलेजेसचे कट ऑफ चांगल्या कॉलेजेससाठी पुण्यातल्या टॉप कॉलेजेसमध्ये तरी CS IT साठी 96-97+ पर्सेंटाईल इतका कट ऑफ स्पॉट राऊंड पर्यंत गेला होता. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की तुमच्या पालकांच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आता तुमच्याकडे 4 महिने आहेत. त्यामुळे झपाट्याने अभ्यासाला लागा. जो उरलेला वेळ आहे त्याचा बेस्ट युटिलाइज करा, जेणेकरून तुम्हाला मी अक्षरशः असे विद्यार्थी बघितलेत की नंतर म्हणायला लागले दादा 1 पर्सेंटाईल जास्त असलं तर कदाचित या कॉलेजमध्ये झालं असतं. ही सिच्युएशन रिग्रेट करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी आत्तापासून तुम्ही चांगलं प्रिपरेशन करावं यासाठी वाटतं. आजपासून मी माझे व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करतोय. आणि इम्पॉर्टंट एक गोष्ट म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक माझा व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे जो CETच्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून मी CET रिलेटेड सगळ्या काही अपडेट असतील, जे काही टॉपर्सचं जे मटेरियल असतं, फ्री मटेरियल्स वगैरे, ज्यांच्या नोट्स वगैरे असतील ते सगळं मी त्या ग्रुप्सवरती शेअर करत असेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ग्रुपला नक्की जॉईन करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. आता पुढचा जो वेळ आहे, उदाहरणार्थ मी अप्रॉक्सिमेटली ॲझ्युम करतो की तुम्ही 15 जानेवारीपासून जर प्रिपरेशन स्टार्ट करणार असाल तर 15 जानेवारी ते 15 एप्रिल या 90 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. मी त्यासाठी तुम्हाला 3 स्लॉट सांगणार आहे. पहिला स्लॉट आहे तो म्हणजे काय तुमचा बोर्ड एक्झाम, म्हणजेच काय आजपासून ते तुमची बोर्ड एक्झाम 21 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं, हा झाला पहिला स्लॉट. या स्लॉटमध्ये काय करायचं आहे, यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. पहिलं म्हणजे काय, जे विद्यार्थी डेडिकेटेडली जेईचा अभ्यास करत आहेत आणि जे पहिला अटेम्प्ट चांगला देऊ इच्छितात. अर्थात लक्षात ठेवा, जे विद्यार्थी जेईवरती फोकस करून त्यांनी कम्प्लिटली आणि मॅक्सिमम त्यांचा फोकस जो बोर्ड एक्झामपेक्षा जेईवर ठेवा. का सांगतो, जेईचा स्कोर तुमच्या CET एक्झामच्या काउन्सिलिंग दरम्यान खूप उपयोगाचा आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा जेईचा स्कोर तुम्हाला कसा बेनिफिट ठरणार आहे. दुसरं, ज्या विद्यार्थी आता CET आणि फक्त बोर्ड्सवर टार्गेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे तर 60-40 रूल. म्हणजेच काय तुमचा 60% जो फोकस आहे तो तुमचा बोर्ड एक्झामवर असला पाहिजे आणि 40% जो फोकस आहे ना तो तुमचा असला पाहिजे CET एक्झामपर्यंत. लक्षात ठेवा, मी यासाठी पर्सनली मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय. अर्थात काही विद्यार्थ्यांचं पर्सन टू पर्सन डिफर होऊ शकतं. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की तुम्हाला स्वतःला ओळखाय की तुमचं प्रिपरेशन CETचं किती झालंय, जेईचं किती झालंय आणि बोर्डचं झालंय. जे जेईला टार्गेट करतात त्यांनी कम्प्लिटली फोकस जेईवरती ठेवा. जे बोर्ड आणि CET वरती फोकस करणार आहेत त्यांनी मॅक्सिमम फोकस 60% अप्रॉक्सिमेटली तो बोर्ड्सवरती ठेवायचा आहे आणि 40% जो आहे तो CET वरती ठेवायचा आहे. अर्थात लक्षात ठेवा, जर तुम्ही बघाल ना तर बोर्ड्स जेवढं तुमच्या बोर्ड्समध्ये तुमच्या कन्सेप्ट फंडामेंटली स्ट्रॉंग आहात त्याचा बेनिफिट तुम्हाला CET एक्झामला होतोय. लास्ट इयर मी सांगतो की विद्यार्थी अक्षरशः ज्या विद्यार्थ्यांनी बोर्ड्समध्ये त्यांचे चांगले मार्क्स होते, काही केसेसमध्ये ज्यांच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड्सवर चांगले होते मार्क्स होते, त्यांनी बोर्ड्स एक्झाम नंतर फक्त PYQs केले आणि चांगले 97-98+ पर्सेंटाईल मिळवणारे सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंगला होते. अर्थातच म्हणजेच काय तर तुम्हाला तुमचं फंडामेंटल्स, तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या बोर्ड एक्झाम थ्रू तुमच्या क्लिअर होणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गरज असते ती म्हणजे काय मॅक्सिमम प्रॅक्टिस करण्याची, MCQ
सॉल्व्ह करण्याची ती तुम्ही बोर्ड्स एक्झाम नंतर करू शकता। त्यामुळे आता 60% जो तुमचा फोकस आहे तो बोर्ड्स एक्झाम्सवरती ठेवा आणि 40% जो आहे CET वरती ठेवा। या 60% मध्ये तुम्हाला बोर्ड्समध्ये काय काय करायचं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोर्ड्समध्ये तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं आहे आणि मी माझा पर्सेंटेज जो आहे बोर्ड्समध्ये 94%, CET मध्ये 99+% हे दोन्ही कसं मॅनेज केलं होतं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्हाला आता बोर्ड्सवरती फोकस करायचं आहे, CET वरती फोकस करायचं आहे, मग आता एक्झॅक्टली तुम्हाला करायचं आहे काय। लक्षात ठेवा, जे विद्यार्थी CET साठी मॅक्सिमम आता फोकस करत आहेत ना, CET मध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे की JEE तुमचा जो बोर्डचा एक्झाम आहे त्याच बरोबर तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे। म्हणजेच काय, समजा तुमचा बोर्डचा सिलेबस जो आहे तो कम्प्लिटली कव्हर झाला आहे ना, याचाच अर्थ तुम्ही थिअरॉटिकली तरी स्ट्रॉंग आहात, मग आता तुम्हाला प्रॅक्टिकली स्ट्रॉंग होण्यासाठी तुमचं जे आहे ती MCQs प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता येतो दुसरा स्लॉट मी ठरवलाय तो म्हणजे तुमच्या बोर्ड एक्झामचा टाइम। उदाहरणार्थ 21 फेब्रुवारी आणि शेवटचा पेपर मॅथ्सचा जो आहे तो आय गेस 2 मार्चला आहे। त्यामुळे हा जो वेळ आहे यामध्ये तरी तुमची बोर्ड एक्झाम होणार आहे, त्यावेळी तुम्ही CET अभ्यास वगैरे त्याकडे थोडं दुर्लक्ष होणार आहे। हा स्लॉट मी सोडतो आणि येतो तिसऱ्या स्लॉटवरती आणि तिसरी स्टेप्सवरती। लक्षात ठेवा, जो पुढचा जो आफ्टर बोर्ड एक्झाम जो पिरियड असतो ना खूप महत्त्वाचा असतो। का सांगतो, तुम्ही 2 वर्ष मागचे कितीही मेहनत करा, परंतु जे एंडिंगमध्ये तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, तुमचा जो स्कोर आहे तो बूस्ट करण्याचा टाइम हा या एंडिंग मध्ये होतो। त्यामुळे बोर्ड एक्झाम पासून ते 15 एप्रिल पर्यंतचा वेळ जो आहे त्यामध्ये तुमचे टार्गेट्स 2 असले पाहिजेत। एक म्हणजे काय, मॅक्सिमम सिलेबस कंप्लीट करायचे, PYQs कंप्लीट करायचे आणि दुसरा चांगल्या टेस्ट सिरीज देऊन तुमचा स्कोर बूस्ट करायचा। लक्षात ठेवा, या काळामध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस मॅक्सिमम कव्हर करणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे काय, तुमचे वीक पॉईंट्स तुम्ही ओळखायला शिकले पाहिजेत। होतं असं की विद्यार्थ्याला एका फिजिक्समध्ये कमी पडतात, मॅथ्स आणि केमिस्ट्री चांगलं असतं, मग स्कोर थोडा गडगडतो। ॲव्हरेज जे तुमचं जे टोटल जे ओव्हरऑल पर्सेंटाईल असतं ते तुमचं डिटरमाइन करते या तिन्हीच्या टोटल स्कोरवरून। त्यामुळे तुम्हाला तुमचे वीक पॉईंट्स, कोणते कन्सेप्ट्स वीक आहेत, कोणते टॉपिक्स वीक आहेत ते फाइंड करून त्याच्यावरती वर्क करायचं आहे आणि त्यामधून तुमची मॅक्सिमम फोकस जो असला पाहिजे तो म्हणजे काय, त्या वीक टॉपिकचा स्ट्रॉंग बनवणं आणि तुमचा स्कोर बूस्ट करणं हे आहे तुमची 15 एप्रिलपर्यंतची स्ट्रॅटेजी। म्हणजेच काय, आता तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं म्हणजे आता तुम्ही जो बोर्ड एक्झामपर्यंतचा टायमिंग आहे, जे विद्यार्थी JEEला टार्गेट करतात त्यांनी JEEवरती फोकस करा। बोर्ड आणि CET दोन्ही तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे। मॅक्सिमम फोकस बोर्ड्सवर ठेवा, फंडामेंटली कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग बना, त्याच कन्सेप्ट यूज होऊन तुम्हाला CET एक्झाम क्रॅक करायचे। त्यानंतर येते ते म्हणजे तुमचं तुमची बोर्ड एक्झाम चांगली तुम्ही द्या आणि बोर्ड एक्झाम नंतरचा जो पिरियड असणार आहे 1 ते 1.5 महिन्याचा तो तुम्हाला बेस्ट युटिलाइज करायचा आहे। अर्थात तुम्ही सगळेजण हुशार आहात आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुमचं एक सांगतो, ही पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांना वाटत असतं की CET एक्झाम खूप डिफिकल्ट केलेली आहे, असं काही नाही आहे। लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम MCQs प्रॅक्टिस केली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी PYQs स्ट्रॉंग नाही तर ते रिवाईज सुद्धा केले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पेपर काही डिफिकल्ट जात नाही। अक्षरशः मी लास्ट इयर बघितलंय की काही विद्यार्थी मार्क्स कमी होते पण पर्सेंटेज खूप छान मिळाले होते। का, कारण का शिफ्ट त्यांची डिफिकल्ट होती, शिफ्ट वाईज डिफिकल्टी असू द्यात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी कव्हर करीतच जाईल। आजचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला एक रोडमॅप द्यायचा होता की 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। येणाऱ्या वेळेमध्ये मी आणखीन व्हिडिओ पोस्ट करेन ज्या थ्रू तुमच्या काही जर कमेंट्स म्हणजे तुमचे जर काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। त्या सगळ्या कमेंट्सवरती मी नक्की रिप्लाय देऊन तुमच्यासाठी एक बेस्ट स्ट्रॅटेजी व्हिडिओ नेक्स्ट बनवलाय। अर्थात आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। धन्यवाद।